हॅलो तर नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात आपण सर्वजण. तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत माझा एक मित्र येणार आहे जुना, तर त्याला भेटण्यासाठी आणि त्याने एक गाडी घेतली आहे. तर त्याच्यामुळे त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करायचे. तर त्याला विचारलं काय पार्टी वगैरे देणार आहे का नाही, मग तो म्हटला मी देणार आहे पार्टी. तर मग त्याच्यामुळे मग पार्टी घेण्यासाठी आपण त्या मित्राला भेटण्यासाठी निघालोय. तर मित्रांनो, मस्तपैकी म्हणाचा ब्लॉग वगैरे शूट करू, कारण की आपला एक मेमरी पण राहते आणि आपल्या मित्राला पण भेटणं होईल. तर म्हणण्याचा ब्लॉग शूट करायचा. मग काय डायरेक्ट सकाळी उठल्या डायरेक्ट ब्लॉग मोबाईल धरला हातामध्ये आणि डायरेक्ट शूट करायला सुरू केलं. म्हणलं आता आंघोळ करू, मग नंतर शूट करू कपडे वगैरे घातल्यानंतर. तर मित्र काय तेवढ्यात आपला आंघोळ बिंघोळ झाली, मस्तपैकी आपण फ्रेश वगैरे झालो. म्हणलं आता मस्तपैकी ड्रेस वगैरे टाकायचा कडकमध्ये, इस्त्री बिस्त्री करायची. मग काय मित्रांनो, मस्त शर्ट्स वगैरे घातले मस्तपैकी, थोडेसे हेअरस्टाईल वगैरे करू. म्हटलं मग जाऊ मित्राला भेटण्यासाठी. मग काय आंघोळ करून तर केस काय विचारत नव्हती. तर मग थोडंसं मोबाईलमध्ये बघितलं चांगलं दिसत, मग हात फिरवलं केसावरून. मग थोडंसं सलमान खान झाल्यासारखं वाटलं. मग नंतर परत केस खाली आले. मग नंतर म्हटलं आपण आता एक हेअरस्टाईलच करायची. म्हटल्यानंतर मग डायरेक्ट भांगच पाडून मस्त व्यवस्थित जाऊ आपण. मग काय तर म्हटलं तर ब्लॉग शूटच करायचं, तर पूर्णपणे पहिले एक व्हिडिओ क्लिप शूट करून घेऊ आणि मग नंतर पुढचा कार्यक्रम सुरू करू. तर चला मित्रांनो, तर पहिले आपली सुरुवात आंघोळ झाल्यानंतर मग केली स्वामी समर्थाचं दर्शन. मग स्वामी समर्थांनी शंकर बाबाचं दर्शन घेतलं, महाराजांना पण मुजरा केला. मग नंतर म्हटलं महाराजांना स्वामी समर्थाशिवाय आपलं काय नाहीच अस्तित्व. महाराजांचा आणि स्वामी समर्थ आशीर्वाद घेणं खूप महत्वाचं आहे. महाराज म्हणजे शंकर बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी देवापेक्षाही मोठे आहेत. तर मग मित्रांनो, काय स्वामी महाराजांना डायरेक्ट एक आपण अगरबत्ती लावून दिली आणि मग तिथे वाचलं मी डायरेक्ट, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग काय मी कोणालाच घाबरत नाही, कारण की स्वामी समर्थ माझ्या पाठीशी म्हणे, मला टेन्शनच नाही. मग शंकर बाबा पण माझ्या पाठीशी म्हणे, मग काय तर अजूनच टेन्शन राहिली. मग छत्रपती शिवाजी महाराज तर आपलं इन्स्पिरेशनच मित्रांनो, कारण की त्यांच्यामुळेच आपण आज जगतोय, त्यांच्यामुळेच खातोय. तर त्याच्यामुळे शिवाजी महाराजला काय विसरायचं नाही. मग मित्रांनो, शिवाजी महाराजांची मूर्ती पण ठेवली होती. मग दोघाला महाराजांच्या फोटोला आणि मूर्तीला पण मुजरा केला आणि स्वामी समर्थाला आणि शंकरबाबाला पण प्रणाम केला. मग काय मित्रांनो, थोडेसे मंत्र फित्र म्हटलं. मंत्र पुढे निघालो तर काय मामा सुरू केले. मामा म्हटले की डायरेक्ट साफसफाई आले होते. मामाला बोललो. मामा म्हटले की खूप मेहनत कष्ट केली होती मामाने. मामा सांगत होते की आपण बाळा अभ्यास कर वगैरे, काम खूप कष्ट मेहनत करावं लागते. तर काय मग मामाने सगळं मामाच्या हकीकत सांगितले. मग काय मित्रांनो, पुढे निघालोच. म्हणलं तर मामा झाडून घ्यायला रूम. तर काय मग मामा रूम झाडू घेता थोडंसं गप्पा मारला, मामासोबत बोलले. मग मामाने पण हाईक केलं. मग मामाला म्हटलं चला मामा मित्राकडे जायचं आपला बाहेर फिरण्यासाठी. मग मामा म्हणलं या जाऊन. मग काय म्हणलं थोडासा आरशामध्ये आपण कसं दिसतो ते बघूया. मग थोडा आरशासमोर मोबाईल धरला. मग डायरेक्ट आरशामध्ये बघितलं जायची यायला सलमान खान दिसतोय. मग सलमान खान दिसतो म्हणल्यानंतर मग स्वतः डायरेक्ट मी छाती डोकूनच घेतली. छाती डोकून घेतल्यानंतर मग डायरेक्ट म्हटलं आता आपण टेन्शनच घ्यायचं, नादत नाही करायचा आपला. ते मग डायरेक्ट डोक्यावर हात फिरवला. मग निघालो डायरेक्ट चौकात आल्यानंतर काय डायरेक्ट मला पूर्ण पांढरं शुभ्र आभाळ दिसलं. मग काय म्हणलं आभाळ, मग काय पाऊस वगैरे येणार नाही. मग काय समोर रिक्षा